नमस्कार. गवळीवाडा मेटलिंग रस्त्याचे भूमिपूजन आमदार हलगेकरांची पुढाकारातून 25 लाखांचे काम. दुर्गानगर सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन 20 लाखांच्या कामाला आमदार हलगेकरांची सुरुवात. खानापूर तालुक्यातील नंदगड गावातील गवळीवाडा येथे 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील मुख्यमंत्री मूलभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत मेटलिंग रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या कामाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रस्त्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून नंदगड येथील पुराणी गल्लीपासून गवळीवाडा पर्यंत मेटलिंग रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे गवळीवाडा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून विशेषतः गरीब व खालच्या स्तरातील लोकांच्या दळणवळणाच्या अडचणी दूर होणार आहेत. या रस्त्यासाठी गवळीवाडा येथील ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक आमदारांकडे वारंवार मागणी केली होती, मात्र कोणत्याही स्तरावर हे काम पूर्ण झाले नव्हते. अखेर आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे काम मार्गी लावल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या उद्घाटन सोहळ्यास भाजप नंदगड विभागाचे अध्यक्ष प्रशांत लक्केबैलकर, माजी पंचायत चेअरमन श्री एल्लप्पा गुरव, नागेंद्र पाटील, मनसूर तहसीलदार, संदीप पारिसवाडकर, रायनगौडा देमट्टी यांच्यासह रस्ता कंत्राटदार रवी वड्डर, केमाणी पाटील, प्रशांत कल्याणी, विश्वजित चौहान तसेच गवळीवाडा परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर गवळीवाडा येथील ग्रामस्थांनी आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार केले. तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव हलगेकर साहेब यांनी मुख्यमंत्री योजनेमधून 25 लाखाचा हा जो मेटलिंग रस्ता आहे हा गवळ्यासाठी खास त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचं आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरात लवकर ह्या कामाला सुरुवात आता होणार आहे. गवळीवाडा लोकांनी भरपूर ठिकाणी जाऊन प्रयत्न करून पाहिले, परंतु त्याचा सर्व श्रेय हलगेकर साहेबांनी घेतलेला आहे आणि हा रस्ता त्यांनी करण्याचे या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं आणि ते पूर्णत्वाला ह्या ठिकाणी आज सुरुवात होणार आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड गावातील दुर्गानगर येथे 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील मुख्यमंत्री मूलभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या 20 लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ लोकप्रिय आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. दुर्गानगर परिसरातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या महत्त्वाच्या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती, मात्र यापूर्वी कोणत्याही आमदाराकडून हे काम पूर्ण झाले नव्हते. अखेर आमदार विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांनी पुढाकार घेऊन या आवश्यक कामाला चालना दिल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या भव्य भूमिपूजन सोहळ्यास भाजप नंदगड विभागाचे अध्यक्ष प्रशांत लक्केबैलकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष एल्लप्पा गुरव, माजी यात्रा अध्यक्ष BK पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती नीता देगावकर, संदीप पारिसवाडकर, नागेंद्र पाटील, राजू लक्केबैलकर यांच्यासह रस्ता कंत्राटदार धाले रायनगौडा देमट्टी, रवी वड्डर, गजानन जुंजवडकर तसेच दुर्गानगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गानगरचा सीसी रस्ता मी पूजन करून दिलेले माननीय लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल सोमण्णा हलगेकर यांना दुर्गानगरचे शान व श्रीफळ देऊन मनःपूर्वक सत्कार केले. राजकारण होत जात आहे, आयडे बोलत जातात, ते सर्व सोडून आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. एवढे सांगून जात काय बोलत नाही, सगळ्या मुलात बरंच काही बोलायचं होतं, सगळं आहे तर जेवढं होईल तेवढं शॉर्टकट मारलेलं आहे. साहेबांनाही वेळ बऱ्याच आज शिवजयंतीच्या ह्याच्यापासून भयंकर आज आणि एक साहेबांनी जे मुलाचा जो वाटा घेतलेला आहे चंद्रवासियांकडे, आमचे जो आज शिवजयंती या निमित्ताने सांगतो, आज आमच्या भयंकर वर्षापासून आमची एक मागणी होती की आमच्या चौकामध्ये नंदगडमध्ये भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
प्रस्थापित व्हावी, स्थापना व्हावी. आम्ही सर्व त्यावेळेला प्रयत्न करू. नंदगडची लक्ष्मी जत्रा होती त्यावेळेला आम्हाला कोणी पट्टी किंवा पैशाच्या स्वरूपात कोणती मदत होत नव्हती. आम्ही सर्वजण आमचे मित्रमंडळी राजू पाटील, नागव पाटील, बाकीचे सर्व सागर पाटीलचे सगळे आम्ही तात्या वगैरे सगळे जाऊन आम्ही साहेबांना भेटलो आणि त्यांनी हा शिवाजीचा पुतळा एवढा भव्य आणि सुंदर असा होणार आहे हे सांगू इच्छितो. हा ब्रॉन्झचा होणार आणि हा पुतळा संपूर्ण बेळगाव जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा होणार. आता हा पुतळा हा पुतळा झालेला आहे. तो फक्त बसवायचा एवढंच आहे. साहेबांनी त्याची पूर्ण जबाबदारी स्वतःवर तिकून त्याची खर्चाने संपूर्ण त्या पुतळ्याची 15 लाखची किंमत आहे. ती संपूर्ण किंमत ते साहेबांनी दिलेलं आहे.